नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभतर पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्सेंटेजमध्ये एक महत्त्वाचा आणि नवीन टाईप बघणार आहोत. चला तर मग त्या टाईपला आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट प्रश्नाच्या माध्यमातून सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले त्या टाईपचं जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेज बेस रिमेनिंग कॅपिटल, म्हणजे शिल्लक रकमेवरून एकूण भांडवल शोधण्याचा प्रकार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला प्रकार इथे बघायचा आहे, जो की आपण प्रश्नाच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न काय म्हणून राहिला विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे, की नलवडे सर आहे. ठीक आहे, हे जे नलवडे सर आहे यांचा पगाराचा 20% ते अन्नावर, 10% ते कपड्यांवर, 40% ते मनोरंजनावर खर्च केला. तरी सुद्धा त्यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो 9,000 रुपये शिल्लक राहिले. तर त्यांचा एकूण पगार किती? ठीक आहे, म्हणजे इथे त्यांचं इन्कम विचारलेले आहे आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहे इकडे. ठीक आहे, अ, ब, क आणि ड. चला तर याला कशा प्रकारे सॉल्व्ह करून घ्यायचं सोप्या पद्धतीने ते आपण इथे बघूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. बघा, लक्ष द्या. आता आपल्याकडे काय असते, 100% असते. ठीक आहे, आपण 100% ला नेहमी काय कन्सिडर करतो, त्याचा पगार कन्सिडर करतो या इन्कम जे असते त्याच्या. ठीक आहे, पगार, इन्कम, कॅपिटल, भांडवल हे सगळं 100% ला, ठीक आहे, आपण कन्सिडर करत असतो. तशाच प्रकारे आता इथे काय दिलंय विद्यार्थ्यांनो, जसं हे काय झाला, हा एक पगार झाला, हा एक इन्कम झाला, म्हणजे हा काय 100% झालं. ठीक आहे, त्या 100% मधून काही व्हॅल्यू जसे 20% अन्नावर. ठीक आहे, 20% का अन्नावर खर्च करून राहिले. कशावर? अन्नावर. मग नंतर 10% जे आहे नलवडे सर 10% कपड्यांवर खर्च करून राहिले. 10% जे आहे ते कपड्यावर खर्च करून राहिले. ओके. त्यानंतर 40% मनोरंजनावर खर्च करून राहिले. त्यानंतर 40% जे आहे ते मनोरंजनावर खर्च करून राहिले. तरी सुद्धा त्यांच्याकडे 9,000 शिल्लक राहतात. किती शिल्लक राहतात विद्यार्थी मित्रांनो? 9,000 शिल्लक राहतात. शिल्लक म्हणजे काय होते? बचत पर्सेंटेज विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हे 9,000 रुपयामध्ये दिले आहे. शिल्लक म्हणजे बचत पर्सेंटेज. आता मला सांगा, इथे 2 टाइपचे पर्सेंटेज मिळून राहिले आहे. एक आहे टोटल खर्च. ठीक आहे. एक आहे टोटल खर्च. ठीक आहे. आणि दुसरा आहे टोटल बचत. काय विद्यार्थ्यांनो? बचत. तर मला सांगा, ते या 3 वस्तूवर स्पेंड करून राहिले. किती मनी? 20%, 10% आणि 40% म्हणजे टोटल किती पर्सेंट जे आहे ते विद्यार्थ्यांनो याच्यावर खर्च करून राहिले? 20 आणि 10 30, 30 आणि 40 70. 70% जे आहे विद्यार्थ्यांनो ते आपले नलवडे सर खर्च करून राहिले. तर मला सांगा बचत किती आहे इथे? मग 100% मधून आपण काय करू विद्यार्थ्यांनो? 100% मधून आपण बचत मायनस करू. काय म्हणते, आपला खर्च मायनस करू. म्हणजे 100% मधून आपण खर्च मायनस केला. तर आपल्याला बचत किती मिळाली? 30%. ओके विद्यार्थ्यांनो. आता बघा, बचत 30% आहे आणि आपल्याला बचत शिल्लक किती दिली आहे रुपयामध्ये? 9,000. तर आपण याला असं म्हणू शकू, की 30% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 9,000. 30% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 9,000. तर मग 1% ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो? 9,000 भागीला 30. ठीक आहे. तर 1% ची व्हॅल्यू 9,000 भागीला 30, तर 100% ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो? 100% ची होणार 9,000 गुणीला काय होणार विद्यार्थ्यांनो? 100 भागीला 30. हे पर्सेंट मध्ये असते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. जर यालाच फाइंड आउट करायचं राहिलं तर कसं करू विद्यार्थ्यांनो? बघा, हे पर्सेंट गेलं, हा 0 आणि हा 0 गेला, 3 तिरी 9. ओके. म्हणजेच त्याला किती पेमेंट आहे त्याचावाला? 30,000 रुपये. किती विद्यार्थ्यांनो? 30,000 रुपये. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. 100% जो नेहमी आपण इन्कम समजत असतो. ठीक आहे. आता ह्या 100% मधून एवढे जे पर्सेंट आहे हे काय करून राहिले नलवडे सर? नलवडे सर हे स्पेंड करून राहिले, खर्च करून राहिले. तर टोटल खर्च आपल्याला मिळाला 70%. तर टोटल बचत किती होणार? 30%. आणि ह्या बचतीचीच तर व्हॅल्यू दिलेली आहे विद्यार्थ्यांनो. किती? 9,000. 30% ची व्हॅल्यू 9,000, तर 1% ची किती? 1% ची मिळाली. तर मग 100% ची किती? तर उत्तर किती आले विद्यार्थ्यांनो? 30,000. 30,000 ऑप्शन मध्ये आहे का? हा, ऑप्शन नंबर
ड. ठीक आहे, ऑप्शन नंबर ड. ठीक आहे, तर इथे ड होणार. आणखी यालाच एका पद्धतीनं आणखी कशा प्रकारे सॉल्व्ह करू ते बघू. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, कधी पण ह्या प्रश्नामध्ये दोन वेळ ठेवायचे. एक आहे हा इन्कम आणि एक आहे हा बॅलन्स म्हणजेच बचत. ठीक आहे, बॅलन्स म्हणजेच बचत आणि हा काय आहे पगार. ओके, याला आणखी सोप्या पद्धतीने तर इथे डायरेक्ट काय करायचं आपल्याला, इथे एकतर एक्झामिनर आपल्याला विचारेल एक तर पगार काढा नाहीतर बचत काढा आणि आपल्याला एक तर खर्चाचा काय म्हणते पर्सेंटेजमध्ये वावरात काय म्हणते पर्सेंटेजमध्ये सांगितलं असेल खर्चाच्या विवरण, नाहीतर आपल्याला बॅलन्समध्ये सांगितलेलं असेल खर्चाचा विवरण. तर इथे बघा, इथे कशामध्ये दिलेलं आहे, पर्सेंटेजमध्ये खर्चाचा विवरण दिलेलं आहे. तर आपण डायरेक्ट इन्कमच्या काय करू, इन्कमच्या डायरेक्ट काय करू विद्यार्थ्यांनो, आता समजून घ्या इथे आपल्याला बचत दिलेली आहे. इकडे बघा, हे आहे इन्कम आणि हे आहे बचत. तर बघा, हे इन्कम आहे आणि हे बचत आहे. तर बचत आपल्याला किती दिली आहे विद्यार्थ्यांनो, 9,000. तर इथे आपण इन्कमचे काय करू, इन्कमचे बचत पर्सेंटेज काढू, कारण आपल्याला बचत दिलेली आहे. ठीक आहे, कारण आपल्याला बचत दिलेली आहे म्हणून इन्कमचे 9,000% काढू. चल ठीक आहे, आपल्याला इन्कम माहित नाही पण याचा बचत पर्सेंट माहित आहे, किती आहे 30%. बचत पर्सेंट किती आहे विद्यार्थ्यांनो, 30%. तर आपण इन्कमचे 30% घेऊ इक्वल टू 9,000. ओके, चला डायरेक्ट निघालं. मग आता याच्यात इन्कम किती होणार, इन्कम होणार विद्यार्थ्यांनो 9,000 गुणिला 100 भागीला 30. हे किती झाले, 0 0 3 3 9. म्हणजे इथे पण इन्कम किती मिळाली विद्यार्थ्यांनो आपल्याला 30,000. कळलं, म्हणजे आपल्याला डिफरन्स याच्यात ठेवायचा आहे पगार आणि बचत. एक्झामिनर आपल्याला एक तर बचत विचारेल नाहीतर एक तर इन्कम विचारेल. ह्या प्रश्नामध्ये इन्कम विचारली होती खर्च पर्सेंटेज देऊन. ठीक आहे, खर्च पर्सेंटेज देऊन आपण टोटल खर्च पर्सेंटेज काढला आणि मग त्याच्यावरूनच बचत पर्सेंटेज काढला. बचत दिली आहे म्हणून इन्कमचे बचत पर्सेंटेज काढला. आता याच प्रश्नाला बघा, याच प्रश्नाला पुन्हा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, दोन प्रकारे विचारू शकते. कधी कधी एक्झामिनर आपल्याला काय करतो, इन्कम दिली राहते. ठीक आहे, आता इन्कम किती आहे आपण फाइंड आउट केले, इन्कम किती आहे 30,000. ओके, इन्कम 30,000 दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला इथे आता काय काढायला सांगणार तू, टोटल खर्च किती केले, म्हणजे नलवडे सरांनी टोटल किती खर्च केले, नलवडे सरांनी विद्यार्थी मित्रांनो टोटल किती खर्च केले हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर टोटल खर्च रुपयामध्ये फाइंड आउट करायचा आहे. तर मला सांगा पर्सेंटेज मध्ये किती आहे, पर्सेंटेज मध्ये 70%. तर डायरेक्ट आपण इन्कमचे काय करू 70% काढू. तर इथे काय मिळणार आपल्याला, टोटल खर्च मिळणार. काय मिळणार, टोटल खर्च. हा शून्य गेला. ठीक आहे, आता हे किती होणार 7 तेरी 21. 7 तेरी 21, 1 2 3 आणि हे 3 शून्य. बघा, हे एक्स्ट्रा मध्ये आहे. एक्झामिनर आपल्याला अशा प्रकारे पण विचारू शकतो की सांगा आता टोटल खर्च किती. पुन्हा विद्यार्थ्यांनो, पुन्हा आता आपल्याला काय आहे विद्यार्थ्यांनो, कधी कधी काय होतंय की डायरेक्ट बचत पर्सेंटेज दिलेले असतात. ठीक आहे, आणि बचत पर्सेंटेजची ऍक्च्युअल मध्ये प्राइस दिलेली असते. तो म्हणणार की बचत बचत आहे 30%. ओके, आणि बचतची व्हॅल्यू दिलेली आहे 9,000. ओके, तर तो म्हणेल की आता इन्कम काढा. तर डायरेक्ट आपण काय करू, इन्कमचे काय करू डायरेक्ट, याचं आता इन्कमचे काय करू, आता इन्कमचे आपण डायरेक्ट 30% काढू. किती काढू, 30 इज इक्वल टू 9,000. तर इन्कम पण इथे आपल्याला 30,000 मिळणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला एक्झामिनर कशाबी प्रकारे घुमून कशाबी टाईपनी त्याच्या लँग्वेजमध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकता. तर ह्याच प्रश्नाला आपण आणखी दोन टाईपनी बघितलं. ठीक आहे, अशा प्रकारे पण विचारू शकते आणि अशा प्रकारे पण विचारू शकते. ठीक आहे, एवढं कळलं विद्यार्थ्यांनो. चला आता आपण ह्याच्यावरच नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा नेहमी आपल्याला पगार आणि बचत याच्यातच खेळायचं आहे अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हम्म. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो.
ठीक आहे. चला, आता या प्रश्नामध्ये काय म्हणून राहिलंय की जाधव सरांनी 40% मशिनीवर, 25% इमारतीवर, 15% कच्च्या मालावर आणि 5% फर्निचरवर खर्च केला. तरी तरी त्यांच्याकडे 1,30,500 शिल्लक राहिले. तर त्यांच्याकडे एकूण किती भांडवल होते? ठीक आहे. एकूण किती भांडवल होती, किती पगार होती, किती कॅपिटल होती, इथे काही पण विचारू शकते. यावेळेस त्यांनी भांडवल विचारलंय आणि याचे ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. चला तर मग आता या क्वेश्चनला बघूया आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू ते. हं. तर आता जाधव सरांनी काय केलं 40%, 25% आणि 15% आणि 5% असे फर्निचरवर खर्च केले. तरी त्यांच्याकडे 1,30,000 शिल्लक राहिले. जसं आता हे झालं इन्कम, ओके. आणि हे झालं बॅलन्स म्हणजे बचत. ठीक आहे. हे बचत आणि हे काय झालं त्यांचा भांडवल. ठीक आहे. भांडवल आपल्याला काय दिलेलं आहे? शिल्लक दिलेलं आहे. शिल्लक. ठीक आहे. आपल्याला काय दिलं आहे विद्यार्थ्यांनो? शिल्लक दिले आहे. शिल्लक किती दिलेलं आहे? 1,30,500 हे शिल्लक दिलेलं आहे. तर आपल्याला काय करणं पडेल? या भांडवलवर, हे भांडवल समजा X, ह्या भांडवलची आपल्याला काय करणं पडेल? कारण शिल्लक दिले आहे, तर आपल्याला शिल्लक पर्सेंट काढणं पडेल, बचत पर्सेंट काढणं पडेल. तर मला सांगा किती खर्च करून राहिला आहे? 40% मशिनीवर, त्यानंतर 25% इमारतीवर, ओके. आणि 15% कच्च्या मालावर, ओके. त्यानंतर 5% फर्निचरवर, 5% फर्निचरवर. तर हे 40 आणि 25 किती झाले विद्यार्थ्यांनो? 65. ठीक आहे. 65 आणि 15 80. 80 आणि 5 85. 85% हा टोटल खर्च आहे विद्यार्थ्यांनो. तर टोटल खर्च आहे, तर मग बचत किती आहे विद्यार्थ्यांनो? बचत आहे 15%. किती आहे विद्यार्थ्यांनो? 15%. तर मग भांडवलचे आपण डायरेक्ट 15% काढून घेऊया. आता भांडवलचे डायरेक्ट 15% आहे. ठीक आहे, काढू. कारण आपल्याकडे बचत दिलेली आहे. तर या बचत दिलेली आहे. भांडवलचे 15% इज इक्वल टू एवढा. तर भांडवल किती? आता आपण इथे भांडवल काढून घेऊया. भांडवल इज इक्वल टू 1,30,500 गुणिले 100 अपॉन मध्ये 15. किती होणार विद्यार्थ्यांनो? बघा. किती आहे विद्यार्थ्यांनो? 1, 30 आणि 500. 15. 15 8 120. ठीक आहे. 15 8 120. राहिले किती? 0, 1 आणि 5. ओके. 15 7 105. ओके. 15 7 105. 0 0 0 आणि हे राहिलेले 2 शून्य. तर आपण इथे लिहून टाकू. ठीक आहे. हे 2 शून्य म्हणजे हे किती टाइम चालले? 8700. म्हणजे त्याचं जे भांडवल आहे ते 8700 आणि हे 2 झिरो एवढं होणार. मिळालं? तर त्याचं एकूण भांडवल किती होणार? एवढं. त्याच प्रकारे याला पुन्हा एक पद्धतीने बघता येणार, जे मी तुम्हाला सांगितले की 15% ची व्हॅल्यू दिली आहे विद्यार्थ्यांनो 1,30,500. तर एका पर्सेंटची व्हॅल्यू किती? ठीक आहे. मग 100% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे तुम्हाला जर इथे पुटअप केलं तर 1,30,500 गुणिले 100 अपॉन मध्ये 15 घेऊन आपल्याला एवढं उत्तर मिळू शकते. ठीक आहे. आणि खेळायचे आपल्याला ह्या दोघांच्या मधातच, कारण आपण भांडवलचे बचत मध्ये रुपयामध्ये दिल्या म्हणून बचत पर्सेंटेज काढून राहिलो. ठीक आहे. बचत पर्सेंटेज एवढे निघाला. त्याच प्रकारे आपल्याला ह्या पद्धतीने पण सॉल्व्ह करते. 15% ची व्हॅल्यू एवढी, तर 100% ची व्हॅल्यू एवढी. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं ऑप्शन म्हणजे उत्तर आहे ऑप्शन आहे 8,70,000 म्हणजे ऑप्शन बी आहे. ठीक आहे. ऑप्शन बी ब आहे. ठीक आहे. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे. चला तर आता पुढचा टाइप आपण इथे बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. पुढचा टाइप आहे विद्यार्थ्यांनो चेन पर्सेंटेज एक्सपेंडिचर टाइप. आता याला मी रिमूव्ह करतो. ठीक आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. या टाइप मध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? चेन पर्सेंटेज एक्सपेंडिचर टाइप. यामध्ये आपण बघणार आहोत की प्रश्नाच्या माध्यमातूनच बघणार, पण याला एक झलक म्हणून मी तुम्हाला सांगून देतो. आपण पहिल्या टाइप मध्ये काय बघितलं?
100% आपण एक पगार कन्सिडर केला जो बी असेल आणि त्याच्यातनं जे बी खर्च होत असेल त्याच्यातनं जसं 40% समथिंग मशिनीवर खर्च होत असेल, ठीक आहे. 10% एज्युकेशनवर खर्च होत असेल आणि 20% आपलं काय म्हणते विद्यार्थ्यांनो ई-एम-आयवर खर्च होत असेल. तर हा आपण मेन पगारातनंच घेतला. मेन पगारातनं टोटल खर्च घेतला. ठीक आहे. मुख्य पगारातनं टोटल खर्च घेतला होता फर्स्ट टाइपमध्ये. म्हणजे किती? हे किती झाले 50 आणि 70. तर टोटल खर्च किती होत होते इथे? 70% होत होते आणि त्याच्यावरनं आपण बचत पर्सेंट काढत होतो. ओके. तर हे जे आहे विद्यार्थ्यांनो हे पहिल्या टाइपमध्ये होतं. पण ह्या टाइपमध्ये असं नाहीये. ह्या टाइपमध्ये आपल्याला शिल्लक रकमेवर पर्सेंटेज काढायचा आहे. म्हणजे एक मुख्य व्हॅल्यू असेल, त्याच्यावर काही पर्सेंट खर्च केलं असेल, मग त्याच्यातून राहिलेले जेवढी बी रक्कम असेल, त्याच्यातून पुन्हा त्या व्यक्तीने दुसऱ्या कशावर किती पर्सेंटनी खर्च केले असेल, मग त्याच्यातनं जे शिल्लक व्हॅल्यू राहिली असेल, त्याच्यातनं पुन्हा काही पर्सेंटनी खर्च करत असेल, तर अशा प्रकारे त्याच्यापाशी एक व्हॅल्यू बचत राहत असेल. तर त्याच टाइपचं नाव आहे चेन पर्सेंटेज एक्सपेंडिचर टाइप. ठीक आहे. तर या टाइपमध्ये आपण बघूया डायरेक्ट हा टाइप क्वेश्चन थ्रू आपण बघूया की कशा प्रकारे या टाइपला सॉल्व्ह केलं जाते एकदम कमी वेळात आणि शॉर्ट ट्रिक्समध्ये. ठीक आहे. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. इथे पण आपल्याला इन्कम ठीक आहे आणि बचत ठीक आहे. म्हणजेच इन्कम आणि सेव्हिंग याच्यामध्ये खेळायचं आहे. ठीक आहे. तर हे आहे आपला पगार असतो ह्या. ठीक आहे. आणि ह्या काय असतो आपला बचत असतो. याच्यातच आपल्याला खेळायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. बचत आपल्याला याच्यात दिलेली आहे. काय काढायचं आपल्याला मासिक बचत काढायची आहे. बचत आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बचत दिलेली नाही आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो? पगार दिलेला आहे. चला हा प्रॉब्लेम बघूया आपण. लक्ष द्या सगळे प्रॉब्लेम कडे. तर शिंदे मॅडम आहे विद्यार्थ्यांनो. शिंदे मॅडम आहे त्यांच्या मासिक पगारातील 40% पारिवारिक खर्चासाठी खर्च करतात. ओके. आणि उरलेल्या बघा इथे काय म्हणून राहिले उरलेल्या रकमेपैकी 25% घर भाड्यासाठी खर्च करतात. नंतर पुन्हा उरलेल्या रकमेपैकी 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. आणि उरलेली रक्कम जे काही शेवटची रक्कम आहे ते बँकेत बचत म्हणून ठेवतात. काय करतात? बँकेत बचत म्हणून ठेवतात. जर त्यांच्या मासिक पगार 25,000 असेल, ठीक आहे. तर त्यांची मासिक बचत फाइंड आउट करायची. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बचत फाइंड आउट करायची आहे. तर चला ते विद्यार्थी मित्रांनो आपण बचत कशी फाइंड आउट करूया या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. ते बघू. लक्ष द्या. तर आपल्याला बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला विद्यार्थ्यांनो 25,000 जो काय आहे मॅडमचा पगार आहे. ठीक आहे. मॅडमचा काय मासिक पगार आहे. ठीक आहे. आता याच्यातनं तो काय करून राहिला डायरेक्ट कशी व्हॅल्यू घ्यायची की 40% खर्च 40% जे आहे 40% काय करून राहिला तो खर्चासाठी खर्च करतो. त्या मॅडम 40% खर्चासाठी खर्च करतो. 25% काय करतो? 25% मग घर भाड्यासाठी. ठीक आहे. आणि मग नंतर 40% काय करतो? 40% ते मॅडम जे आहे ते 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. ठीक आहे. हे शिक्षण आणि हे उरलेली रक्कम जी आहे ते बँकेत ठीक आहे बँकेत जमा करतात. बँकेत जमा करतात. तर याला कसं सॉल्व्ह करायचं? डायरेक्ट आपल्याला काय बचत काढायची आहे. इन्कम वर डायरेक्ट बचत पर्सेंटेज काढून आपल्याला बचत फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर बघा इन्कम दिलेली आहे एवढी. ठीक आहे. त्याच्यावर 4% किती 40% खर्चासाठी तर उरले किती 60% घ्यायचे. काय करायचे उरले किती 60%. मग नंतर 25% घर भाड्यासाठी तर उरले किती 75%. किती 75% बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 40% मुलांच्या शिक्षणावर तर उरले किती 60%. आता आम्ही हे उरले काऊन घेऊन राहिलो कारण तिथे प्रश्नामध्ये रिमेनिंग म्हटलंय उरलेले म्हटलंय. ठीक आहे. उरलेले म्हटलंय म्हणून या प्रॉब्लेमला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आणि बचत तर आपल्याला माहित नाही ते फाइंड आउट करायचे. तर चला मग अशा प्रकारे पुट करायचं आहे आणि आपल्याला डायरेक्ट बचत फाइंड आउट होणार. चला मग लक्ष द्या इकडे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. हा एक शून्य गेला. हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला. ओके. आता इथे काय वाटले 75 आणि 100. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. ठीक आहे. पुन्हा याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते? बे दुने 4 बे त्रिक 6. आणखी पुन्हा बे एक बे त्रिक 6 म्हणजे हे 30 होणार. ओके. चला आता उरले किती? 25 गुणिला 30 गुणिला 3 गुणिला 3. चला करा हे.
किती होणार? 3 तिरी 9, 9 तिरी 27, 27 ठीक आहे. 27 गुणीला काय करायचं आहे? 25 करायचं आहे. 25 दुने 50 आणि 25 पाचे 125, 25 सताम 150, 25 साते 175. किती होते विद्यार्थ्यांनो? 175. तर हे 5, हे 7 आणि 6 आणि हा राहिलेला 0. म्हणजे किती आला त्याचा जी बचत आहे, सॉरी त्या मॅडमची जी बचत आहे, ₹6,750 हे काय बचत आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे आपण डायरेक्ट इन्कम वरून बचत पर्सेंटेज काढला आणि आपल्याला बचत मिळाली. ठीक आहे. कारण आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे? बचत. आणि बचत पर्सेंटेज काय काढली? कशा प्रकारे काढलं आपण? या दिलेल्या पर्सेंटेज वरून उरलेल्या पर्सेंटेजवर. तर इथे उरलेले म्हटलं या रिमेनिंग म्हटलं तर 40% म्हटलं तर 60 घ्यायचे. 25% म्हटलं तर 75 घ्यायचे. पुन्हा 40% म्हटलं तर 60 घ्यायचे. अशा प्रकारे ह्या इन्कमवर आपण ह्या बचत पर्सेंट काढला. त्यामुळे आपल्याला बचत मिळाली. ओके. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. बघून घ्या. आपल्याला अशा टाइपचे क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. इन्कम, सेव्हिंग अशाच पद्धतीमध्ये आपल्याला कधी सेव्हिंग देऊन राहते तर इन्कम काढणं पडते. ओके विद्यार्थ्यांनो. कधी सेव्हिंग देऊन राहते तर इन्कम काढणं पडते. कधी पगार दिला या इन्कम दिले तर बचत काढणं पडते. बघून घ्या एक वेळेस विद्यार्थ्यांनो. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सेशन झाल्यानंतर. ठीक आहे. चला तर आता पुढच्या प्रश्नासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन काय आहे? डी. म्हणजे ड. ऑप्शन ड आहे. ₹6,750. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो. समोरचा प्रश्न असा आहे की गीते सर आहे त्यांच्या पगाराच्या 30% रक्कम खर्च करतात. ओके. त्यांचा जेवढाही पगार आहे त्याच्यावर 30% रक्कम खर्च करतात. उरलेल्या बघा उरलेल्या रकमेपैकी 3/4 इतर खर्चासाठी वापरतात. 3/4 3/4 नंतर उरलेल्या रक्कमेपैकी 40% ते काय करतात? दान करतात आणि उरलेलीच रक्कम काय करतात? त्याची बचत करतात. आणि जी आहे आता इथं बचत दिलेली आहे विद्यार्थ्यांनो किती? 21,000. तर त्यांचा वार्षिक उत्पन्न म्हणजे आता मासिक नाही विचारलंय. त्यांच्या इयरली, एन्युअली वार्षिक उत्पन्न इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो. आणि हे याचे ऑप्शन दिले आहे अ, ब, क आणि ड. आता याला कशा प्रकारे आपण डील करू ते आपण बोर्डवर बघू. सगळे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण रिमेनिंग अमाउंट कडे फोकस करू. ठीक आहे. जिथे सर पगाराच्या 30% खर्च करतात. किती? 30% खर्च करतात. 30% खर्च करतात. तर त्यांच्याकडे बॅलन्स किती राहणार? बचत किती राहणार मग? 30% खर्च करतात तर 70% बचत राहणार. ओके. उरलेल्या रकमेपैकी पुन्हा 3/4 3/4 बचत करतात. खर्च करतात. 3/4 आता इकडे लक्ष द्या 3/4 ला. 3/4 खर्च करतात. आता 3/4 खर्च करतात तर मग त्याच्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं, की आता 1/5 आहे. ओके. 1/5 आहे. ही कमी होऊन राहिली. काय होऊन राहिली? ही व्हॅल्यू कमी होऊन राहिली. तर आपण याला काय म्हणत होतो? काय म्हणत असतो? म्हणजे हे 20% ची व्हॅल्यू आहे. 1/5 आणि 1/5 काय होऊन राहिलं? कमी होऊन राहिलं. तर याला आपण काय करतो? 5 मधून 1 मायनस करतो. काय लिहितो? 4/5. तशाच प्रकारे इथे पण आहे. ही ॲक्चुअलमध्ये 3/4 आहे. ओके. आता हे काय होऊन राहिले? तर बॅलन्स किती होणार याचा वाला? 4 मधून 3 गेले किती होणार? 1/4. अगर याला पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 3/4 काय होते विद्यार्थ्यांनो? 3/4 होते 75%. जर तो 75% खर्च करत असेल तर मग बचत किती करणार? 25%. म्हणजे हे याची व्हॅल्यू आली. बघा विद्यार्थ्यांनो. 3/4 मग याला बचत कसं करायचं? कसं बचतमध्ये कसं लिहायचं? 1/4 1/4 म्हणजे काय केलं? 4 मधून 3 काढले किती राहिले? 1/4. आता हे जर 75% होत असेल, ठीक आहे, खर्च तर 25% काय होणार? बचत. एक पुन्हा बघा समजून घ्या, की आपण एक व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे. 1/10 1/10 जे आहे ते म्हणजे 10% ने काय होऊन राहिलं? कमी होऊन राहिलं. 10% ने कमी. तर आपण याला काय लिहू? 9/10 लिहू. आहे की नाही? हे आपण पुढच्या म्हणजे समोरच्या सेकंड पार्टमध्ये बघितलंय. तर आपण याला काय लिहू? 9/10 लिहू विद्यार्थ्यांनो. म्हणजे जर तो
आपला खर्च इतका करून राहिला तर मग याची बचत काय होणार, एवढे होणार. हा जर खर्च आहे तर बचत काय होणार, या प्रॉब्लेम मध्ये 9/10 होणार. ठीक आहे, म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये. आता इथं 3/4 खर्च आहे तर याची बचत काय होणार, 1/4. काय होणार विद्यार्थ्यांनो, 1/4. हे समजणं खूप जरुरी आहे. त्यानंतर तो पुन्हा काय करून राहिला, 40% दान करतात. मग ते 40% दान करतात. ठीक आहे, तर मग उरली रक्कम किती आहे, 60%. ओके. आता हे बचत आपल्याला भेटून घेतली. विद्यार्थ्यांना आपल्याला हे बचत आपल्याला मिळाली आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे फाइंड आउट काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, येथे आपल्याला उत्पन्न फाइंड आउट करायचं आहे, इन्कम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, इन्कम फाइंड आउट करायचे. पण आपल्याला इथे दिली काय आहे विद्यार्थ्यांनो, 21,000 ॲज अ 2100 रुपये. ठीक आहे, बचत दिलेली. 2100 रुपये बचत दिलेली आहे. आणि आपण काय फाइंड आउट करतो, बचत दिली आहे तर आपल्याला बचत पर्सेंटेज पाहिजे. आणि बचत पर्सेंटेज हे आहे आणि ते कशावर काढले जाते, इन्कमवर काढले जाते. तर मग काढा मग. हे इन्कम आहे, 30% खर्च करतो तर 70% त्याच्यापाशी वाचत असेल. ओके. मग 3/4 खर्च करतो तर वाचत किती असेल, 1/4. ठीक आहे, 1/4 वाचत असेल. ठीक आहे. त्याच प्रकारे पुन्हा 40% दान करतो तर त्याच्याकडे वाचत किती असेल, 60% वाचत असेल. आणि ह्या सगळ्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2100 रुपये. अशा प्रकारे आपल्याला इन्कम इथून मिळून जाणार. तर इन्कम किती मिळणार विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. याला याला सॉल्व्ह कसं करायचं, इन्कम जशी तशी ठेवायची, 2100 गुणिला, आता हे सगळे उलटे होतील, 100/70, 4/1 आणि 100/60. अशा प्रकारे आपल्याला पुटअप करणं पडेल विद्यार्थ्यांनो. चला करा, पुटअप करा. हे पुटअप बरोबर आहे का बघून घ्या. ठीक आहे. ओके. चला, तर यामध्ये काय करायचं, आता इन्कम फाइंड आउट करायचे. तर करा मग. हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला. आता हे किती होणार, 7×3 = 21 होणार. ओके. 7×3 = 21 झाले. हा 3 × 3, 3×2 = 6 होणार. ठीक आहे. आता इथे हा बे 1 बे, बे 2 = 4 होणार. आता उरलेली रक्कम किती आहे, इथे मला वाटते 100 आहे. इथे पण 100 आहे. ठीक आहे. इथे 2 आहे आणि इथे फक्त 1च आहे. ओके, म्हणजे टोटल किती उरलं आहे, 1, 2, 3, 4 म्हणजे 20,000. टोटल किती उरलं, 20,000. तर जे त्याची इन्कम किती आली, दर महिन्याला किती आहे इन्कम त्याची वाली विद्यार्थ्यांनो, 20,000. पण आपल्याला एक्झामिनरने काय विचारलं आहे, की त्याचे वार्षिक उत्पन्न विचारलं आहे. ठीक आहे, काय विचारलं आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न विचारलं आहे. वार्षिक उत्पन्न किती हे विचारलंय. तर यासाठी आपण काय करू, हे तर मंथली निघालंय. हे काय आहे, हे मासिक आहे विद्यार्थ्यांनो. हे काय आहे, हे मासिक आहे. हे मंथली विद्यार्थी आहे. ठीक आहे, हे मंथली निघालेलं आहे, मंथली इन्कम आहे. पण आपल्याला वर्षाची इन्कम काढायची आहे. तर काय करायचं, 20,000 गुणिला 12 म्हणजे किती मिळणार आपल्याला, 20,000 गुणिला 12 म्हणजे हे किती होणार, 12×2 = 24. हा एक शून्य आणि हे 2, 3 शून्य म्हणजे 2,40,000 जो आहे त्याचा पेमेंट होणार वर्षाचा. ठीक आहे. म्हणजे एका महिन्यात 20,000 कमवतो. ठीक आहे. तर तो टोटल 12 महिन्यात किती कमवणार, 12×2 = 24 आणि हे 4 शून्य म्हणजे 2,40,000. ऑप्शन नंबर अ. आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर अ. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं एवढं, ऑप्शन नंबर अ. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आता काय मिळालं आहे, ऑप्शन अ मिळालेला आहे. काय मिळालं आहे, उत्तर अ. अशा प्रकारे या सेकंड टाइपमध्ये पगार दिलेला असतो आणि बचत दिलेला असतो. बचत म्हणजे एक तर पगार का फाइंड आउट करायचा असतो या बचत फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. तर कधी-कधी आपल्याला बचत दिलेली राहते तर बचत पर्सेंटेज काढणं पडते. ठीक आहे. अगर जर आपल्याला इन्कम काढायची असेल तर इन्कम काढायची असेल तरी पण आपण या प्रॉब्लेममध्ये बचत दिली राहते आणि आपल्याला बचत पर्सेंटेज काढणं पडते. कोणत्या वे मध्ये, या वे मध्ये, कारण हे रिमेनिंग वाले प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, उरलेल्या रकमामधून खर्च करणारा रक्कम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे रिमेनिंग प्रॉब्लेम हा जो सेकंड टाइप आहे, अशा प्रकारे याला सॉल्व्ह केले जाते. यावर आणखी आपण 3-4 क्वेश्चन बघूया. ठीक आहे. ओके, कळलं. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा ते स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा सेशन कसा वाटला, ठीक आहे, तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढे पण मुलं या मुली बघत असेल या सेशनला, या व्हिडिओला,
तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्र मैत्रीण जेवढे पण असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट फॉलोइंग टेक्निक जे आहे तुम्हाला या सुगर स्टडी सेंटरवर पाहायला मिळणार. तर मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. धन्यवाद.